परिषद प्राथमिक शाळा कोळगा बुद्रुक या शाळेतील शालेय विद्यार्थ्याच्या अंगी असलेले सुप्त गुण, कलागुण, कौशल्य हे बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. यानंतर लवकरच आपली
अरे बाप अरे बापरे, मी तर याचा विचारच केला नाही. अरे सायराज, आता चल आपण जाऊ शाळेकडे. तू नक्की येणार ना शाळेत? अरे हो तिरुपती, मी नक्की येणार शाळेत. अरे नक्की येणार ना? अरे बाबा, तुला आता काय मराठीतून सांगू काय? अरे मराठीतूनच सांग माता, फक्त सांग. मी शाळेला येणार रे बाबा. अरे सायराज, नक्की येणार? अरे आता तुला इंग्लिश मधून सांगू का रे बाबा? अरे सायराज, इंग्लिश मधून सांग माता, नक्की सांग, फक्त सांग. We are going to school. अरे सायराज, तू नक्की येणार ना शाळेत? अरे तिरुपती, तुला वर्गाका मंडळीनो, आता या मुलाला मराठीतून चांगलं कळत नाही, इंग्लिश मधून चांगलं कळत नाही. आता आम्ही हिंदीतूनच सांगतो. स्कूल चले हम, स्कूल चले हम, स्कूल. आणि सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की आपल्या गावाचं प्रतिनिधित्व तर आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने साहेबांचा सत्कार होतो आहे. या सत्काराला आपल्या टाळ्यांची जोड असावी, जेणेकरून आपणही सगळ्या चिमुकल्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमच्या चिमुकल्यांचा प्रोत्साहन वाढवण्यासाठी आपण हजर झाला. आमच्याकडे तुमच्या मागील आठवणी सुद्धा शिल्लक आहे आणि याही आठवणी आपल्या स्मरणात राहतील आणि आमचे चिमुकले तुमच्याकडे पाहून काहीतरी प्रेरणा घेतील आणि इथून आणि आपला वाटा फक्त 0.1 म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. कुठंतरी एखादा विश्वास नागरे पाटील, कुठंतरी एखादा मिलिंद भारंबेसारखे अधिकारी IPS होतात. ही फार दुर्दैवाची घटना आहे. दुसऱ्या बिहार राज्यात जेव्हा आम्ही अभ्यास केला, असं का होतं, महाराष्ट्रीयन माणूस स्पर्धे परीक्षेत किंवा IAS UPSC मध्ये मार्क का पडतो, तेव्हा आमचं असं लक्षात आलेलं आहे की बिहार, उत्तर प्रदेश या राज्यात मुलांना शाळेपासूनच म्हणजे 5वीपासूनच स्पर्धा परीक्षेचं प्रशिक्षण दिलं जातं, त्यांच्यावर ट्रेनिंग करून घेतलं जातं, त्यांच्यात स्पर्धा परीक्षेबद्दल आवड निर्माण केली. तूच म्हणले ना काय म्हणले दारू पिवल्या म्हणून मी म्हणले नाही का? मी म्हणले काय म्हणले पाण्याला जाताना म्हणले ना मला डोकं ठिकाणावर ठेवलं काय नव्हतं ठेवा कसा मी काय म्हणले तिथं मी म्हणलं मी चालले पाण्याला म्हणून पुत्र सुरेंद्र लावणे कदारू लावणे म्हणले होते तरी मी विचार करायलो हा जाता सांगा तुम्हाला दारू सोडा दारू सोडा दारू सोडा म्हणून तुला उलट डोसक आहे इथे दररोज पैसे नाही सोडा पडला बापाचा आणू हे सोडा म्हणत काय बघा मग दारू प्यायची सोडून द्या म्हणते पण कामून 25 माणसं नाही म्हणते दारू पिऊ अक्कल नाही त्यांना उली पाणी टाकतात डबल पाणी टाकावं लागते. मी किती दिवसापासून पियालो एकदा तरी मिळो का मी पाणी कमी जास्त टाकलेलं काही फरक पडत नाही की दारू अशी विषारी असते बघा 25 माणसं मेलेत म्हणून सांगितले ना कोण्या येण्यानं सांगितलं तुला कोण्या येण्यानं सांगितलं का पेपर वाचून बघा पेपर छापून आले काय म्हणून दारू पिऊन पण मेले म्हणून उद्यापासून बंद खरंच ना दारू बंद नाही पेपर बंद काय कामाचं असं काही बाई निवडून आलं त्याला म्हणा धडका पेपर काय म्हणा ना बापाला बुद्धी सुचली ह्याच्या गळ्यात बांधलं नाही गेला कोणी गेलं गेलं कोणी कोणी मला तुम्हाला लुकी बस या हिरोला कोणी देत नाही बघितलं का हिरो आवं तुम्ही नुसते हिरो नाही हिरो होंडा सुधार असून नाही पुन्हा कोणी देत नव्हतं बघ की बसा तुला काय ठेगळे माहिती आहे का 5 बाया माया मागं फिरायला आधी पैसे घेऊ दादा माया संग लग्न करा किती पैसे जाऊ द्या दादा बी म्हणाले बंधन बी करू म्हणे तुला काय करते असे अवघड कामं दादा भाऊ म्हणून करून घ्यावं लागते. दादा तुमच्या त्या बहिणी बरं आहेत बरे आहेत उद्यापासून तू शेजाऱ्याकडे बघत बस तसं नाही म्हणत नाही मान त्या आपल्या शेजारची बाबा साहेब त्याची बायको मस्त राहिलं कसं सोन्यावानी संसार करतात आपण का लोखंडा करायला तसं म्हणे ना बघा बाबा साहेब त्या
तो अम्मा साडीचं ना तुमच्या कपडे वापरून घेत होतं का साडीचं ना मग झोपवत असते का साडीचं साडीतलं काही कळते का तुला मला नाही मी कुठं तुम्हाला कळते साडीची मी कुठं घेतली साडी तुम्हाला नाही कळते. काही साडीला झंपलं तर तीच चिटकून राहते काही साडीला पदरेही नसते काठही नसते नवऱ्याच्या मनात आलं तर धोतर म्हणून नेसता येते बायकोच्या मनात आलं तर साडी आणि चुकल्या वाजून साडी 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 आयला म्हणजे काय लय वाघ मारला जातं नसती साडीच नाही म्हणत 15 दिवसाला सिनेमा बघायला घेऊन जाते कोणाला कस्तुरीला हो 8 दिवसाला हॉटेलमध्ये घेऊन काय बी खाऊ पिऊ घालते कस्तुरी हो कस्तुरीला रोज गावांमध्ये फिरायला घेऊन जाते कस्तुरी हो कस्तुरीला तुम्ही कधीतरी नेता का मला काय नको वाटते का रोज घेऊन फिरा वाटते पण तिच्या नवऱ्याला कळल्यावर मारील ना बरोबर तिला नाही मला म्हणते मला निघाला रोज सोबत करून तिला घेऊन तुम्ही मला एकच सांगा तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही आता तर कमाल झाली ती तुम्ही दारू सोडणार आहेत का नाही आता काय करते तुम्ही दारू नाही सोडली तुम्हीच तुम्हाला सोडून देते हो दे. हो, दारूसाठी सोडते आता चांगला नवरा सोडते चांगला लय गुण चांगला आणि होय समजा मला सोडून दिल्यावर मग एकलीच राहते का एकली कशी आहे मी दुसरा करते हा मला काय रोगाला तुम्ही दारू घोषणात माझं ऐकलं म्हणून सोडते तुम्हाला आणि समजा हो दुसरा केला ती पिऊ लागला तर मग त्याची दिवाळी 6 महिने आज पाहिजे की सरळ करी आणि ती पिऊ चालता करते चालता तुमचं कपडं हवण्याचं झेंडाच लावते आता हा अगं ये भंगारे वर्षाला बदलाला नवरा म्हणजे तुला काय नगरपालिकेचा अध्यक्ष वाटला का हे कसं बोलायचं सुद्धा कसं सुद्धा कसं बोलायचं मारती का माझेच हो माणसांचे हा लोक गोळा करू नको लोक गोळा करू नको आता सुद्धा काय तमाशा दाखले लोक गोळा होणार नाही तर काय होणार आपल्या घरी सुधरा काय नाटक सोडू नये ते लोकांना काय म्हणणं काय तुझं तुझं मारते हा मी डेंजर माणूस माहिती आवाज लोक म्हणायचं मोठं फोटो नका सांगायला मारती मात्र थोडं फोडते मी हो तुम्हाला पडलं इथं ऐकलं का डोसक्यावरून पाणी गेलं जाईल ना बसकर पाणी थांबला जागाच कुठे मला हो मारते हे कळतं का तू असं टच गोईंग करून बघ मग जा म्हणाले म्हणाल बाहेर तुम्ही गुन्ह्याला बाहेर जा म्हणाले हवश गुन्ह्याला जा म्हणाले तुम्हाला गुन्ह्याला जवळ नाही ना हा आता माणूस ऐकून घ्यायला आता तू मेली आता कवल पाहिली तुमचं थोबा गेलो मी जागा सोडली नाही मला नाही मी जागा म्हणा का म्हणलं पाहिजे इकडे खबर करा आता तू नुसतं हातात लावून बघ अगं जा म्हणाले गुन्ह्यानं मार खाऊ नका तुम्ही हा तुला तुकडे तुकडे करतो मला बाहेर जा म्हणाले गुन्ह्यानं तुकडे मला जा म्हणाले बाहेर मी मारत की मला मी बाहेर जा म्हणाले हात लावला मी बाहेर जा म्हणाले आता मेली का तू आता तर तो काहीच खरं नाही आता तू नुसतं हातच लावून बघ अगं जा गुन्ह्यानं बाहेर आता नुसतं असा हात लावून बघ जा म्हणाले म्हणाले तुला खतम मला गुन्ह्यानं जा म्हणाले मी तुकडे केलं. गुन्ह्यानं जा म्हणाले बाहेर गुन्ह्यानं जा म्हणाले बाहेर तुला लई मारलं असतं मी पण हात पुरत नाही म्हणून गुच्चीवर बसलो रिकामी नाही मार खायला स्वतः कष्ट करून सगळं नाही मला दिसत नाही तेव्हा मारायची हिंमत होती हा मला मारली सारखी मारली दुश्मन तर तुम्ही भेसा जन्मते दुश्मन आहे काय गावाचं भांडण बंदाच पासून आता बसलं का टकोऱ्यात रोज पाया पडून सांगितलं हात म्हणून सांगितलं नाही एवढं ध्यानात आज गावात पडल्यावर एवढं का ध्यानात शी आवाज यायला तास पासून खुश आहे का तू आता कोणी बी बाईच्या नवऱ्याने दारू सोडला त्याची बायको खुशच होणार ना तुम्ही दारू सोडली तुम्ही खुश गरम लागायला नवीन नवीन आहे तुम्हाला सवय नाही मार खायची एकदा झाली ना सवय मग काय नाही बसून बस तू खुश तुम्ही दारू सोडली तर खुश मी बी खुश मी खुश गरम लागायला आजपासून
नहीं, कहो पाकिस्तान जिंदाबाद। पाकिस्तान जिंदाबाद। अब बोलो हिंदुस्तान मुर्दाबाद। आशा वाले, आशा वाले, आशा वाले, आशा वाले, आशा वाले, आशा वाले। इसे अभी खेल के गया आपका पाकिस्तान जिंदाबाद है, इसमें हमें कोई इतराज नहीं, लेकिन हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा। हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान
माझी काळी आई अनवावर पोटा नाही भाकर आम्हाला आई कोणाचा आधार चालू या निराधार अरे कधी फुटणार तुला पासर आणि कधी तू धोधो बरसणार कधी तू धोधो बरसणार बोल पोरा काय म्हणतोस आबा माझा वाढदिवस आला 2 दिवसात तर मला गोष्ट पाहिजे तू म्हटलेलं देणार म्हणून आबा मला बी पाहिजे एक चिमणे काय गं तुझा मध्ये गवत मागा बर काय पाहिजे तुला ते सांगेन नंतर मी पण तुम्ही देणार ना हा दिन बाबा तुम्हाला मी काय जाते या पोय बनाया आल्या मोठा चार गिरतात तिथं घरात खायला तर आलं नाही आणि म्हणतंय गोष्ट देतो वाढदिवसाला घ्या रे पोराला पटापटा झोपावर कशा पायताना नाही ते आज धावताय उद्या उठून भलत सलत काय मागितलं म्हणजे घरात काय हाल चालू आहे ठाव आहे ना इथं 2 यायचं घ्यायला अन्नाचा घास भेटणं मुश्किल आहे तो लागला विचार करूस मी बघीन काहीतरी झोप आता आपल्या वाडीतला गणप्या तरी परवा झाडाला फाशी देते तुला कळलं का रे अरे आम्हाला कालच कळलं यार लय मंगळ झालं काय आता तुझा कुठं होता बघा काय ये तुझा बाय चल विचार अरे विचार जरमलं आली यार पैसा असते तर पोराचा वाढदिवस आल्या काहीतरी पाहिजे म्हणते यार ती तुला तुला वेळ काय सांगायला का बघ तुझी विद्युत करा आणि आमची विद्युत करा या दुष्काळानं नको नको केलं बोला लेकराची हालचाल ती डोळ्यामध्ये खायला सुद्धा भेटत ती थोडं पैसे मिळाले असते तर लय मदत झाली असते ती अरे सुकाळीच्या तुझं आधीचं कर्ज फेड पाहिलं ते कोण तुझा बा देणार रे चल लेख मला काय थोडं बघायचं काय ते बघा दोन सर माग
होय म्हणाया पैसा असतं तर तुझी रीती आहे आमची रीती तुम्ही ते म्हणा आलाय मोठा चहा घेतला दुसऱ्याला नको नको केलं मला रुपयाची होतं द्यायला मग. आलाय मोठा चहा तुझं आधीचं कर्ज आहे पहिलं तू म्हटलं होतं द्यायला. आलाय मोठा चहा तुझं घेतला आधीचं मला कर्ज गोष्ट आहे होती पहिलं म्हणा. आपल्या गाडीतला कंपना तरी परवा झाडाला फाशी देते तुला कळलं का रे माझ्या जाण्याने तुमची आभाळ काय कमी व्हायची नाही ती तर तुमची साऱ्यांची दैना म्या माझ्या उघड्या डोळ्यानं पाहू नाही शकत पावसाला जेव्हा बोलवलं तेव्हा एक टिपूस देखील नाही गळाला आणि जेव्हा बोलवलं नाही तेव्हा मातूर उभ्या पिकाला आडवा करून गेला म्या तरी काय करू माझे बाई म्या मित्रा नाही ग तर आपल्या मुलाबाळांची माझ्या म्हाताऱ्याची तुझी आणि आपल्या गोट्यातल्या लाडक्या जनावरांची भुकेनं झालेली फरफड मला बघवत नाही माझ्या पावलाच्या आवाजाने माझी लाडकी जनावरं उभा राहून आभरायला लागायची का तर आपल्या धन्यानं आज तरी हिरवा चारा आणला असेल म्हणून तर मला रिकामा बघता आज ती मुखी जनावरं गपकुमान बसायची अगं माझ्या मुख्य जनावरांना या अभागी शेतकऱ्याची अवस्था कळाली पण या निर्दयी शासनाला काय बी नाही कळत सगळं वज्ज तुझ्या खांद्यावर टाकून जाताना लय वंगाळ वाटत माझ्या पोराला सांग साधातला साधा शिपाई हो पण शेतकरी नगर कारण साध्या शिपायांनी जरी संप केला तरी त्याचा पगार हजारानं वाढतोय ही सरकारी हलकट अधिकारी आज त्याला किंवा टेबला करणं पैक मिळवत होते आणि आम्ही आमच्या कष्टाचं ग्रामाचं पैको मागतोय तरी आम्हाला ते नाही मिळत माझ्या म्हाताऱ्याला सांभाळ रागीट आहे ती तर लय माया लावतात माझ्या जनावरांना रुसायला नको लावस माझ्या जनावरांना कसायला ऐकू नकोस लय झालं तर रानावनात सोडून दे तर आपलं धन कसायाच्या हातात देऊ नकोस आणि माझ्या लाडक्या पोरीला सांभाळ तिला माझा एक गोड मुद्दा दे पोरीला लय काम लावू नको माझे बयेस आज जन्माचं फेर घेतलं होतं तर अर्ध्यात सोडून जातोय मला माफ कर तुझा जन्म
सांगा आम्ही जगायचं का नाही ते. सरकार शेपूट हालून हालून वाईस जमती पण पाठीवरचा कावळा उडत नाही. तसा आत्महत्येचा विचार आमची पाठ सोडित नाही. कोरड्या बळावानी कपाळ असणाऱ्या बायका, बिनबापाची लेकरं असल्यासारखी माळावर फिरणारी जनावर, हे सारं गावाला नजर लागली म्हणून नाही झालं सरकार. गावाकडं कुणाचीच नजर गेली नाही म्हणून झालं. शिकलो नसतो तर किती सुखात राहिलो असतो. अन्यायाची जाणीवच झाली नसती. देवाचा कोप झाला असं समजून बसलो असतो अंधारात तुमच्या लाल दिव्याला हात जोडीत. बोचिडासारखे चिटकून बसले 7-12ला सावकार आणि बुजगावण्यासारखं उभं आहे सरकार. आभाळ वाटते सावध राहिलं. दुष्काळाचं कोप ठणकत चाललंय आणि शेतकऱ्यांसाठी कोंडवाडे बांधायचं ठरवून सरकार शांत झोपी गेलंय. देश महासत्ता होण्याची स्वप्न बघण्यासाठी. खिचडीसाठी शाळेत जाणाऱ्या पोरानं चोरून आणलेली 2 घास खाताना त्याच्या बापाला अभिमान वाटवा पोराचा का स्वतःच्या जगण्याची लाज. अजून अंत पाहू नका सरकार. शेताचा मसलवाटा झालेला आहे. ज्या दिवशी शेतमालाला भाव मिळत नाही म्हणून उभा पीक जळतो आम्ही, त्या दिवशी तुमच्या नावानं सुटकत पाळतो आम्ही. आता तरी विचार करा, नाहीतर 1 किलो गव्हासाठी तुम्ही 1 दिवस तेच गहाण ठेवलेला असत. आत्महत्या आणि हिंसा हे कुठल्याही प्रश्नाचं उत्तर नाही. समाज व प्रस्थापितांनी आणि प्रामुख्याने शासनानं शेतकऱ्यांचं दुःख समजून घ्यावं व माणूस म्हणून त्यांचं जगणं मान्य करावं ही माफक अपेक्षा.
चराचरामध्ये वास करत होऊ शकतो. आता हा कार्यक्रम आपल्या सर्वांच्या ग्रामवासियाच्या वतीने होत आहे. अतिशय आनंदाचा क्षण आपल्या गावासाठी. शाळेतील मुख्याध्यापक तलवार सर, सर्व केंद्रे सर, ढवळे सर, बासगिरे सर, मॅडम, सर्व शिक्षक वृंद यांनी जे आपला जीव ओतून आपल्या शाळेतील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यात जो कलागुणांचा भाव प्रत्येक व्यक्तीमध्ये असतो, प्रत्येक मुलामध्ये असतो, त्यांना खुश करणं, त्यांचे हृदय जागं करणं, त्यांना घडवणं हे एवढं सहज नाही. आपण सर्व साक्षीदार आहात. सगळ्या पालकाचा नव्हे, पालक, माता, बहिणी, सर्व ग्रामस्थ सगळ्यांनाच आनंद वाटावा. आपल्या मुलात काय काय
कौशल्य आहे आणि ते कौशल्य असलेलं कौशल्य जागं कसं केलं, त्यामध्ये मॅडम असो का शिक्षक वृंद असो यांचं कौतुक अतिशय वाखाणण्याजोगं आहे. मित्रो, आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच शाळा असतील. मला आपल्या शाळेचा, विद्यार्थ्याचा आणि शिक्षकाचा कितीही गौरव केला तरी आपण काय म्हणतोय, स्टेज बघा, इथं समजा त्यांच्या कला गुणांना वाव देणं, त्यांचं करावं तेवढं कौतुक आहे. मी कौतुक जरी माझ्या शब्दाने केला, सगळ्या गाववाल्याच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं हे कौतुक होत आहे. माझ्या शिक्षकांनी जे काम केलं आपल्या विद्यार्थ्यामधले जे शिक्षक वृंदाचं, मी माझ्या गावाच्या वतीनं तुमचं कौतुक करावं कमी. विद्यार्थ्याचं तर आहेच आहे, विद्यार्थी बालकाचं आणि त्यांच्या माता पिताचं सुद्धा. त्यांनी जे त्यांना लागलेलं साहित्य, त्यांना लागलेलं ड्रेसिंग, त्यांना लागलेलं खूप 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 कष्टाचं काम आहे. आर्थिक सुद्धा त्यांच्याविषयी काही योगदान वाटलं ते सर्व पालकाचं, माता भगिनीचं, ग्रामवासियाचं, ग्रामपंचायत सर्व सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, माजी सरपंच सदस्य, उपस्थित सर्व मान्यवर ग्रामस्थ, या सगळ्या शिक्षण समिती असतील, तंटामुक्ती असतील, सर्व जे उपस्थित राहिला, एवढ्या थंडीमध्ये आपण जे प्रतिसाद दिला त्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांना, तर मी गावाचंही कौतुक करतो, सर्व उपस्थितीचं कौतुक करतो आणि माझे दोन शब्द बंद करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय गुरु.